श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। तर आपल्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा नक्कीच पूर्ण करोत अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर व्हिडिओ पूर्ण पहा, म्हणजे जी काही माहिती दिलेली आहे ती संपूर्ण माहिती आपल्यापर्यंत पोहोचेल। अर्धवट ज्ञानाचा कोणालाही काहीच फायदा होत नसतो, त्याप्रमाणे आणि विशेष म्हणजे मी व्हिडिओमध्ये दुसरं काही शिल्लकचं बडबड न करता जे मेन आहे, जे मुद्द्याचं आहे आणि त्या गोष्टी सांगणे खूप गरजेचं आहे, आवश्यक आहे, त्या गोष्टीमुळे चुका होऊ शकतात, अशाच गोष्टी मी आपल्या व्हिडिओमध्ये सांगत असते। तर चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। तर आजचा व्हिडिओ आहे पंचयज्ञ संदर्भात। तर पंचयज्ञ, प्रत्येक माणसाला 5 प्रकारची ऋण असतात, म्हणजे जन्माला आल्यानंतर तो जीवात्मा ही 5 ऋणे घेऊनच जन्माला येतो आणि या ऋणातून मुक्तता करून घ्यायची असते। तर ती 5 ऋण पुढील प्रमाणे असतात। त्याच्या अगोदर एक गोष्ट सांगू इच्छिते की आपल्या जे सृष्टीचे पालनहार आहे, जे पालन करता आहे, या विश्वाचे जे पालन करत आहे, ते काम आपल्या श्रीहरी विष्णूकडे दिलेले आहे। तर श्रीहरी विष्णू यांना यज्ञ हे अतिशय प्रिय असतात, ते यज्ञाने खूप संतुष्ट होतात आणि या दुनियामध्ये जे आपल्याला आवश्यक गोष्टी आहे, अर्थ, त्यानंतर सुख, समृद्धी, आयु, आरोग्य, ह्या सगळ्या गोष्टी काही आपले श्रीहरी विष्णू पालनहर्ता या गोष्टीने आपल्याला देऊ शकतात। विशेष म्हणजे जे पित्र आपल्याला त्रास देत असतात, सगळ्यात मोठे आपले पित्र असतात, कारण या जगात ज्यांनी आपल्याला जन्म दिलेला आहे, या जग ज्यांनी आपल्याला दाखवलेलं आहे, ते आपले आई वडील, त्यानंतर त्यांना जी पिढी तयार करणारी असते असे आपले आजी आजोबांना जे तयार करणारे आपले पणजी पणजोबा, यांनापासून हे पित्र लागू असतात। तर ह्या पित्रांना संतुष्ट करणे म्हणजे सगळ्यात मोठे कार्य असते। तर ते सुद्धा या पंचयज्ञातून आपल्याकडून घडत असते। तर ते कसे करायचे, तुमच्याकडून नाही करणं झाले तर तुम्ही या पंधरवाड्यात तर आवश्यक ह्या गोष्टी करा, नाही तर मग जेव्हा काही चांगले म्हणजे सणवार असतात त्या दिवशी तरी तुम्ही नक्की करा। घरातल्या एकाने केले तरी काही हरकत नाही। तर चला व्हिडिओकडे वळूया आपल्या। तर बघा, आपल्याला अग्नियज्ञ करायचा असतो, म्हणजे देवयज्ञ, ऋषीयज्ञ, पितृयज्ञ, मनुष्ययज्ञ आणि भूतयज्ञ। तर सगळ्यात सोपं म्हणजे आपल्याकडे जर गाईच्या गोवऱ्या, शेणाच्या गाईच्या गोवऱ्या जर असतील तर आपल्याला व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे, मी व्हिडिओत दाखवते तुम्हाला। तर बघा, हे आपल्याकडे गाईच्या गोवऱ्याचं हे आहे, मी पेटवून वगैरे घेतलेलं आहे अगोदरच। तर त्यावरती आपल्याला 1 चम्मच तूप आपल्याला टाकायचं असते, म्हणजे तुपाची धार टाकायची असते। हा झाला आपला अग्नियज्ञ, म्हणजे अग्नीला तूप देणे, 1 चमचा तूप घालायचा। तर आपल्याला हे काम सकाळीच करायचं असते, भगिनींनी आंघोळ वगैरे झाल्यावर लगेच हे काम करायचं। तुमच्याकडे गौऱ्या नाही आहे आता, मग काय करणार, तर तुम्ही काय करायचं, असे रद्दीचे पेपर बनवून ठेवायचे, एका ठिकाणी होल्डर करून त्याला अशा ठिकाणी होल्ड करून ठेवायचं। रोज एक पेपर घ्यायचा, किचन ओट्यावर ठेवलं तरी काही हरकत नाही। तर या पद्धतीने याला 1 बोट तुपाचे लावायचे आणि हा कागद आपल्याला जाळून टाकायचा असतो। एखाद्या सुरक्षित ठिकाणी आपल्याला जाळायचा, जेणेकरून काही हानी नाही झाली पाहिजे, अशा पद्धतीने आपल्याला जाळून टाकायचं आणि हे निर्माल्य आपण एखाद्या झाडाच्या ठिकाणी बुडात टाकू शकतो। तर या पद्धतीने आपला अग्नियज्ञ पूर्ण होतो, म्हणजे देवयज्ञ आपला पूर्ण होतो। त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे जे पोथी पुराण आपण ग्रंथ वाचत असतो, त्याचा पण समावेश या अग्नियज्ञात, या देवयज्ञात होतो। त्यानंतर 2 नंबरचा आहे ऋषीयज्ञ। तर आपण जी सर्वात प्रथम सकाळी स्वयंपाक करताना सर्वात प्रथम जी पहिली पोळी आपण बनवत असतो, ती पहिली पोळी आपल्याला अशा पद्धतीने तिचे 2 तुकडे करून ठेवायचे। 1 तुकडा आपल्याला गाईला द्यायचा, याच्यावर हरभऱ्याची डाळ आणि गूळ टाकला तर अतिउत्तम, नाही टाकला तरी अशी तुम्ही ही पोळी गाईसाठी आणि 1 तुकडा हा कावळ्यासाठी। हा झाला आपला ऋषीयज्ञ आणि हा झाला आपला म्हणजे पितृयज्ञ। गाईला पोळी ऋषीयज्ञ आणि कावळ्याला पोळी पितृयज्ञ। तर या पद्धतीने तुम्ही हे 2 यज्ञ करायचे। हे झाले आपले 3 यज्ञ। तुम्ही गॅलरीत ठेवा, वरी गच्चीवर ठेवा, तुमच्याकडे कावळा खायला येत नसेल तर थोडीशी ठेवा, जेणेकरून नंतर मग ते एखादा पक्षी तरी येतच असतो आपल्या गॅलरीत वगैरे गच्चीवर, तर मग तो अवश्य ही पोळी खाणार। त्यानंतर आपला यज्ञ आहे, मुंगीला साखर टाकायची असते, याला म्हणतात भूतयज्ञ। मुंगीला साखर टाका,
याला म्हणतात भूतयज्ञ, जे आपल्याकडे काही. आणि एक दुसरी गोष्ट म्हणजे कर्जबाजारीपणा जर असेल ना, तर याने मुंगीला जर चिमूटभर साखर टाकली ना आपण, तर याने सुद्धा ती कमी होते. तर काय करायचं, अशी चिमूटभर साखर घ्यायची आणि मुंगीला टाकायची. जर हा झाला भूतयज्ञ. त्यामध्ये समाविष्ट असते, आपण चिमण्याला दाणे टाकायचे असतात. मग तुम्ही थोडेसे दाणे घरातले तुम्ही तांदळाचे टाका, दुसरं धान्य असेल ते टाका, जे चिमणी खात असेल ते तुम्ही त्यांना टाकायचं असते. तर हे आपले झाले 4 यज्ञ. म्हणजे बघा, हा एक यज्ञ, हे 2 यज्ञ, गाईला आणि कावळ्याला पोळी, आणि त्यानंतर चिमणीला साखर किंवा दाणे. याच्यात तुम्ही एक कुत्र्याला भाकरसुद्धा टाकू शकता, त्याने तुमची दलिद्री कमी होते. आणि त्यानंतर बघा, जे चांगले कर्म करणारे माणसं असतात, जे धार्मिक कार्य करणारे माणसं असतात, जे इतरांचे दुःख वाटून घेणारे काही व्यक्ती असतात, जे संत असतात, साधू असतात, त्यांना 1 कप चहा आपल्याला पाजायचा असतो. तो असतो मनुष्य यज्ञ. मग हे तर शक्य होणार नाही, कारण आता या गोष्टी खूप दुर्मिळ झालेल्या आहे. आपल्याला एक धार्मिक कार्य करणारा किंवा अशा पद्धतीचे माणसं मिळणं खूप कठीण झालेलं आहे. तर मग त्यावेळेस काय करायचं, आपल्याकडे एखादा अतिथी म्हणून आला तर त्यांना चहा पाणी वगैरे करणं, जेवण वगैरे देणं, हे आपलं कर्तव्य असतं. तो झाला मनुष्य यज्ञ. जर कुणी आलंच नाही, तर मग एखाद्या लहान मुलाला एक छोटंसं चॉकलेट आपल्याला द्यायचं असते. तर त्याने काय होते, आपलं मनुष्य यज्ञसुद्धा होऊन जातो. तर रोजच नाही आपल्याला कोणी चहा पाजायला भेटत, म्हणजे असे व्यक्ती आता दुनियेत खूप कमी राहिलेले आहे. त्या कारणाने तुम्ही एखादं लहान बाळ वगैरे असेल तर त्यांना एक चॉकलेट तुम्ही देऊ शकता. नाही रोज शक्य झालं तर मग एखाद्या सणावाराला सुद्धा तुम्ही ह्या गोष्टी करू शकता. तर हे यज्ञ करणं आयुष्यात खूप गरजेचं आहे. या यज्ञ केल्यामुळे आपल्याला स्वर्ग, पुत्र, पशु, आरोग्य, ऐश्वर्य आणि आपले पापनाश होण्यासुद्धा मदत होते. या इष्टफलाच्या प्राप्तीसाठी अग्नी, इंद्र व देवतांना उद्देशून अग्नीमध्ये आपण ते थोडीशी आहुती देत असतो, आणि त्यांनी आपले धार्मिक कर्मकांड हे स्थूलमानाने यज्ञाचे स्वरूप असते. त्या कारणानं आपल्याला यज्ञ हे आयुष्यात केलेच पाहिजे. जर तुमच्यावर कर्जबाजारीपणा आहे, आर्थिक संकट आहे, म्हणजे पुत्र होत नाही आहे, त्यानंतर आरोग्य व्यवस्थित नाही आहे, ऐश्वर्य नाही आहे, सगळ्या गोष्टींना अडचणी देणारं हे यज्ञ असतं. म्हणून आपल्याला हे यज्ञ फेडावेच लागतात. हे यज्ञ आपल्याकडून रोज नाही शक्य झाले तर पितृपक्षात आवर्जून कराच. आणि प्रत्येक एक सण असतो, वार असतो, त्या दिवशी तर तुम्ही ते यज्ञ नक्कीच करा. आणि नाही जर शक्य झाले तर घरातल्या प्रत्येकाने नाही केले तर काही हरकत नाही, पण घरातल्या एका व्यक्तीने तरी हे यज्ञ करावा. काय करायचं, सकाळी आपण उठल्याच्या नंतर अंघोळ वगैरे झालं, गॅसपाशी गेलं की होल्डरला आहे थोडीशी अशी रद्दी वगैरे लटकून ठेवायची. तूप तर आपलं किचनमध्येच असतं, घ्यायचं थोडंसं कागदाला लावायचं, गॅसच्या एका ओटा साईडला जाळून टाकायचं, झाला सकाळचा एक यज्ञ. स्वयंपाकाला लागलं की एक पोळी, पहिली पोळी काढून ठेवायची आणि ती एक अर्धी गाईसाठी ठेवायची आणि कावळ्यासाठी 11 कावळ्यासाठी म्हणजे 11च्या नंतर आपल्याला गॅलरीत किंवा मग वरी छतावर ठेवून द्यायचं. तुम्ही जर ड्युटी वगैरे कुठे जात असाल तर मग जेव्हा स्वयंपाक झाला तेव्हाच ठेवून द्यायची. एखादा कावळा वगैरे येऊन खाऊन जाणार. आपण पूर्वीच्या बाया म्हणजे स्वयंपाक करताना त्यांना कावळा ओढताना दिसत होतं. आपण काय म्हणत होतो, आपल्यालाही ती गोष्ट आपली आई म्हणत होती की आपल्याकडे कोणीतरी पाहुणा येणार आहे. तर पाहुणा नाही आहे. आता या सगळ्या गोष्टी केंद्रात वगैरे जाणं या गोष्टीमुळे कळलं की तो आपला भूतयज्ञ असतो, तो आपल्याला करणं आवश्यक असते. पितरांचं काहीतरी आपण त्यांना खूप काहीतरी देणं लागतं, म्हणून आपल्याला पितरांचं यज्ञ करायचा असतो. त्यानंतर जी शेवटची पोळी असते ती आपल्याला कुत्र्याला सुद्धा द्यायची असते. त्याने म्हणजे पहिली पोळी खाणारा व्यक्ती आणि शेवटची पोळी खाणारा व्यक्ती, पहिली पोळी खाणारा व्यक्ती खूप दयाळू मायाळू होतो, गाईसारखा गरीब होतो, त्याला व्यवहारिक ज्ञानसुद्धा राहत नाही. आणि शेवटची पोळी खाणारा मनुष्य कुत्र्यासारखी कावकाव करत राहतो, भुंकतच राहतो, घरात वाद करतो, कटकटी करतो. म्हणून शेवटची आणि पहिली पोळी यांच्यासाठी असते. ही पोळी आपण कधीच खायला नाही पाहिजे. ही ज्यांच्यासाठी बनलेली ना घरात त्यांनाच दिली पाहिजे. की आपण प्रत्येकाचं या सृष्टीनं आपल्याला भरपूर काही दिलेलं आहे, तर या सृष्टीचं आपण काहीतरी देणं लागतो. तर ह्या गोष्टी आपण सगळ्यात दिल्या पाहिजे. तर तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करूया आणि आजच्या व्हिडिओला इथेच थांबूया. तर परत भेटूया एका अशाच नवीन व्हिडिओला घेऊन. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.